Viraj 11, Riyansh Enterprises and Devlikar Enterprises, Naira Sports and Mayank 11, Drubit and Samrat Enterprises, त्याचबरोबर यथार्थ अँड स्मिथ 11 आणि ही आहे मॅन ऑफ द सिरीजची ही टू व्हीलर गाडी. आजच्या दिवसामध्ये ह्या गाडीवर कोण सवार होणार आहे हे आपल्याला काही वेळेतच माहीत पडेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत आणि गुणेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण बघणार आहोत. दोन्ही कॅप्टन खुश आहात? क्या बात आहे दादा. अगोदर तू कॉल कर आणि मुक्तेश याला ही संधी दिली जाते कॉलिंगची. कल्याण येथून गुणेश भोईर सफल उद्योजक यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. देवेश ग्रुप असा आला या टॉसमध्ये. मी गुणेश भोईर सरांना एक विनंती करेन, या स्पर्धेमध्ये आपण आलात उमेश मुकादम या परिसरातील एक चांगले कार्यकर्ते आहेत, समाज कार्यकर्ते आहेत, खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम त्यांनी केलंय. लोक काहीही म्हण, कारण लोक कितीही काही म्हणलं तरी आपण आपलं छानच करायचं असतं, कारण इथे लोक हसायला येतात, पोसायला येत नाही. काय म्हणाल त्यांच्याबद्दल? उमेशजी मुकादम साहेब यांचं आज जे योगदान आहे क्रिकेटमध्ये आणि जी यंग पिढी आहे त्यांना जे प्रोत्साहित करतायत ते खूपच अतिउत्तम आणि बघण्यासारखं आहे. कारण जे येणारे यंग पिढी आहे त्यांना एकदम क्रिकेटमध्ये एकदम पुढे जावं, नाव करावं, गावाचं नाव व्हावं, +40+ याच्यामध्ये मोठे मोठे योगदान असतात आणि सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी जे नाव कमवलंय माणुसकीने पण व्यवसायाने पण, तर असंच त्यांनी पुढचं पाऊल पुढे मोठं व्हावं आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. थँक्यू सो मच गुणेश भोईर, थँक्यू सो मच. आता टॉस जिंकलाय तो म्हणजेच या ठिकाणी तुम्ही बघू शकताय दुर्गामाता एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन मुक्तेश. टॉस जिंकलाय, निर्णय काय? बॅटिंग. 4 षटकांचा मॅच होतोय, किती धाव बनवणार आणि कसा आत्मविश्वास वाढलाय तुमचा? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. जबाबदारी पुन्हा एकदा बॅटिंगची तुम्ही स्वीकाराल की आणखीन कोणीतरी एक ओझं उचलायला पाहिजे या विकेटवर? हो नक्कीच, मी तर पूर्ण प्रयत्न करेन आणि माझे बाकीचे बॅटर करून पण अपेक्षा ठेवेन. एलिमिनेटर राऊंड आहे, तुम्ही जरी हारलात तरी पुन्हा संधी मिळणार आहे, म्हणजे जी योग्य आयोजन आहे या स्पर्धेचं, योग्य जो लेखाजोखा सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. मॅनेजमेंट चांगलं वाटतंय तुम्हाला? हो हो नक्कीच. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. तुम्हाला या मॅच करता हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. या प्रतिक्रिया मुक्तेशच्या. टॉस जिंकलाय त्याने, बॅटिंग घेतलंय. कुणाला आहे? विराज 11 टीमचा कॅप्टन. विराज 11 टीमचे कॅप्टन कुणाला आहे? टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचं डिसिजन काय असतं? फिल्डिंग. मनाप्रमाणे त्याने फिल्डिंग करायचं आहे. समोरचा संघ मजबूत आहे, त्याच्या विरुद्ध काय रणनीती आहे आणि कोणते गोलंदाज या ठिकाणी वापरणार आहेत जे सध्या तुम्हाला उपयोगी पडतील? प्रेम आहे, पप्प्यादा आहे आणि मी आहे. एलिमिनेटर राऊंड पर्यंतचा प्रवास किती कठीण होता? खूप कठीण होता आणि काय प्रयत्न आणि आमच्या टीमने केले. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय दुर्गामाता एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन मुक्तेश आणि त्यांनी म्हटलंय की आम्ही सर्वप्रथम फलंदाजी करणार आहोत. क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल विराज 11 या टीमला. एलिमिनेटर राऊंड असेल, क्वालिफायर 1, क्वालिफायर 2 असा हा सामना आपल्या समोर येतोय. प्रेक्षक राजे तुम्ही आता कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. पायेगावामध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम पाय प्रीमियर लीग 2026. Still stay tuned on Prince Movies Live.
प्रेक्षकांना रिझवण्याचं, मधुरवाणीने भिजवण्याचं काम ज्यांनी 2 दिवसांपासून केलंय असे तेजस धोबी यांचं आम्ही स्वागत करतोय. खूप चांगला ताळमेळ त्यांच्यासोबत पाहायला मिळालं कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि आता ते पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतात. थँक्यू सो मच. मी मनपूर्वक आभारी आहे पुन्हा एकदा संदीपजी गावंड सर, त्याच्यानंतर आमचे उमेश भाऊ असतील आणि साहिल मामा असतील, मी समालोचक तेजस धोबी, आलेल्या सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंचं आमचे साथी समालोचक संदीपजी गावंड सर, पालघरपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जो आवाज आपल्याला ऐकायला मिळतो त्यांच्या वतीनं सगळ्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि फर्स्ट आपल्याला ही मॅच पाहायला मिळते आहे क्वालिफायर 1ची मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. सामना 4 षटकांचा राहील का? 4 षटकांचा हा मॅच आहे. 1 षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. 3 खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर हे ठेवावे लागतील. या मॅचमधून जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये धडक घेईल. आमचे स्कोरर, आमचे गुणलेखक हे सुद्धा या ठिकाणी पोहोचताना आपल्याला दिसून येतील. मॅचला सुरुवात होण्याआधी आमचे स्कोरर या ठिकाणी पोहोचतीलच. महत्त्वपूर्ण मॅच आहे. या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये 2 बॅटर तर उतरलेत. एका बाजूला मुक्तेश आहे आणि दोन्ही टीमला एक विनंती आहे, तुम्ही सुपर 4मध्ये गेलात, टॉप 4मध्ये गेलात, आपला अतिरिक्त खेळाडू पहिला चेंडू पडण्याआधी ते पाठवा. आणि आता खरोखरच या ठिकाणी 2 धावांची पॅनल्टी मिळेल तुम्हाला. अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. विराज 11 टीमचे अतिरिक्त खेळाडू आलेत. बॅटिंग करणारे टीमचे अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. पहिला बॉल पडण्याआधी जर ते आले नाहीत तर 2 धावांची पॅनल्टी मिळेल. मग नो एक्सक्यूज. आमचे गुणलेखक जयेश तांगडी हे सुद्धा या ठिकाणी येताना दिसतील आपल्याला. एका मिनिटानंतर आपण हा मॅचला सुरुवात करणार आहोत, कारण स्कोरर सुद्धा आता सज्ज होत आहेत. तेजस धोबी दोन्ही कामं या ठिकाणी करताना दिसतील. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा धाडशी निर्णय घेतलाय दुर्गामाता एंटरप्राइजेस टीमच्या कॅप्टनने. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर टीम. ग्राउंड स्टाफ ज्या ठिकाणी जी रेषा आहे ते रेषा आखण्याकरता मला काहीतरी इशारा केला पंचांनी. लाईन आखायची आहे प्लीज. मुक्तेश आणि रुपेश हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुक्तेश आणि रुपेश हे 2 बॅटर डावाची सुरुवात करतील. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज फ्रेम आलाय. फ्रेम मध्ये जयदुर्गा एंटरप्राइजेस टीमचे सर्व सदस्य आणि खास करून मुक्तेश या खेळाडूला एकविराज साऊंड कोलिवलीचे प्रोप्रायटर प्रदीप माळी आणि प्रणित माळी यांच्याकडून या शुभेच्छा देत आहेत. शुभेच्छा आलेत. प्रत्यक्षात या ठिकाणी ते उपस्थित आहेत, परंतु काही खेळाडू आपले आवडते असतात जे चांगलं संयम राखतायत, गुणवत्ता चांगली सिद्ध करतायत, प्रामाणिकपणा विकेटवर दाखवत असतात. आणि त्यामुळेच या शुभेच्छा एकविरा साऊंड तर्फे मुक्तेश या खेळाडूला. मुक्तेश आणि रुपेश हे 2 खेळाडू डावाची सुरुवात करतील. सध्या मैदानाला चुना मारण्याचं काम केलं जातं. खरं तर आजच्या दिवसामध्ये कोणता संघ कोणत्या संघाला चुना मारेल म्हणजेच मेहनतीने पुढे जाईल हे बघणार आहोत आपण. मेहनत आणि चपळता, तुमची बुद्धिमत्ता या ठिकाणी योग्य तुम्ही वापरली पाहिजे. खेळाडूंना आम्हाला प्रत्येकाला चांगलं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय देवेश ग्रुपने. संस्थापकीय अध्यक्ष उमेश मुकादम यांच्याबद्दल बोलायचं तर भरपूर काही आहे,
शिवाजी भुरे साहेबांबद्दल बोलायचं तर भरपूर काही आहे. मॅनेजमेंटची सूत्र त्यांनी हाताळली. त्याचबरोबर आपले सर्व संघ मालक विनायक देवळीकर, सारंग देवळीकर, सदानंद मुकादाम, दयानंद मुकादाम, राजा पाटील, हर्षद देवळीकर, प्रणय मुकादाम, अरविंद श्रीवास्तव, यतेश वैती, संकेत देवळीकर, बारक्या भुरे, कमलाकर भुरे, रोशनजी वैती आणि प्रकाश मुकादाम, ज्या ज्या व्यक्तीने सहकार्य केले या स्पर्धेकरता त्यांची वाहवा तर झालीच पाहिजे. गुणलेखक म्हणून आज आमच्या सोबत तेजस धोबी तयारीत आहेत. समालोचक, गुणलेखक, चांगला लेखाजोखा सुद्धा आपल्यापर्यंत ठेवत आहेत. गोड वाणीने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलंय अशी वाडी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. चांगल्या प्रकारची शब्दफेक ही सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळाली. सौर देवता जणू काही त्या जिभेवर बसली आहे आणि चांगले स्वर त्यांच्या मुखातून आपल्याला मिळालेत. 3, 2, 1 गेम ऑन. मॅचला होते सुरुवात. बिग मॅच, बिग फाईट बिटवीन धिस टू. एका बाजूला तुम्ही बघतायत दुर्गा माता एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला विराज 11. धाडशी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा आणि हा निर्णय कितपत सफल ठरतोय हे आपण बघणार आहोत. प्रेमचा पहिलाच बॉल स्लॉक केले चेंडूला मिड विकेट पट्ट्या बाहेर. हाय 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 अँड हँडसम. थँक्यू सो मच. मी संदीपजी गावंड सरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभारी आहे. पॉवरफुल स्ट्रोक, अगदी क्वार्टर फायनल क्वालिफायर 1 कशा पद्धतीने असावी, कारण प्रत्येकाला या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व इथून मात्र टिकवायचं आणि ते टिकवत असताना या पद्धतीने अटॅक मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे आणि ते सध्या तरी मुक्तेशच्या बॅटमधून संदीप सर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. मी आधी म्हटलं होतं कालच्या दिवसामध्ये जरी नाव प्रेम असलं ना तरी कठोर भूमिका घेऊन गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज प्रेम सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस डान्स करत जणू चेंडू निघालाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. बॅकअप इथून मात्र आपण पाहिलं आणि मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक धाव इथून मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅकअप खूप सारं महत्त्वाचं आहे, कारण लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचं बॅकअप आणि चेंडू सुटल्यानंतर क्षेत्ररक्षकाचा बॅकअप. बॅकअप नसेल तर पॅकअप लवकर होतोय बरं का. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर दाबा लागले जातात. त्या 7 धाबा एक अपॉर्च्युनिटी असेल. भरत पाटील यांनी जर या इनिंगमध्ये एक षटक हाताळलं तर रोशन वैती साहेबांकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. मग धाबा कितीही गेला तरी चालतील. एक वेगळं पारितोषिक आहे इथं. गोलंदाज तयार. प्रेमचा चांगला नेम. यावेळेला चेंडूला फॉरवर्ड स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळून काढलं. 1 धाव मिळाली. एका धाब्याची नोंद होते. एका धाब्याची धावसंख्या झाली आहे ती 8 धाबा. षटकार आल्यानंतर थोडंसं रणनीतीमध्ये बदल केलाय, वेगामध्ये बदल केलाय गोलंदाजाने. गरजेचं होतं, कारण दोन्ही संघांकरिता अस्तित्वाची लढत आहे. 1 वर्ष अन्यथा वाट बघावी लागेल या स्पर्धेची. गोलंदाज सजीव षटकात येईल. पुढचा बॉल यावेळी सभेमध्ये चेंडू पाहायला मिळतो. तुम्ही थांबा मी आहे हे इथून मात्र दर्शवलं होतं. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, छुटा कॅच तो छुटा मॅच, हे आपण अनेकदा इथून मात्र ऐकलंय आणि त्याच पद्धतीचं चित्र इथून मात्र आपल्याला. आणि कॅच सोडलाय दोन्ही करी. मुक्तेशचा झेल इथून मात्र सोडलाय आणि मुक्तेशला आल्या आल्या आता पारितोषिक सुद्धा लागलं जातं. लगातार 3 षटकार जर त्यांनी ठोकलेत तर सदानंद मुकादम साहेबांकडून 2,000 रुपये आणि संदेश मुकादम साहेबांकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. कल्पेश मस्तान यांचा आवडता खेळाडू त्यांच्याकडून 1,000 रुपये. मोठा पटका खायचा होता. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची शक्यता. झेल सोडलाय आणि फायदा उचललाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. 2 धाव मिळत आहेत दुर्गा माता एंटरप्राइजेस टीमच्या खेळाडूंना. 2 धाब्यांची भर पडली. धावसंख्या पोहोचली 11. 11 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहतोय. मी सकाळच्या सत्रामध्ये म्हटलं होतं की सर पारितोषिक इतक्या प्रमाणात लागलं जातं की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं लक्ष जरूर लागू शकतं या स्पर्धेकडे.
अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होईल. थोडासा फुलटॉस चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक धाव अंकित होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते 9 रनचा इशारा मुक्तेशकडून ऐन मुमेंटला पोहोचला आणि एका धावेत समाधान मानत असताना धावफलक एकेरी धावेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 12-12 या अंकावर धावफलक. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. रमाकांत भुरे साहेबांचं आगमन झालं आणि त्यांच्या समोरच त्यांच्या मित्र हे सुद्धा दाखल झालेत. वेलकम वेलकम वेलकम. रिफाकत मौलाना या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम सर. आम्ही आपलं हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. धावसंख्या धावपळकावर पहिलं षटक संपल्यानंतर 12. भरत पाटील यांच्याकरता आणखीन पारितोषिक लावलं जातं. भरत पाटील जर गोलंदाजी करता आले तर सदानंद मुकादम साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. रोशन वैती साहेबांकडून 2000 आहे. गोलंदाज समोरच्या इनकडून कुणाल कर्णधार आहे. कुणाल आणि कुणालचा पहिलाच बॉल सरळ बॅटने खोलून काढलाय. डीप मिडॉन मधून थ्रो येण्याआधी दुसरी धाव पूर्ण होईल काय, होय की नाही, शंका निर्माण झाली होती. व्हॉट हॅपन. फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा DRS घेतलाय की पंचांचा हा DRS आहे. पंचांचा हा DRS आहे. त्यामुळेच ही मागणी केलं आणि तिसरे पंच विशाल पाटील पाहणी करतील. धोका तर जर तिथे झाला तर मग संकटामध्ये येऊ शकतोय दुर्गामाता इंटरप्राइजेस हा संघ. कारण या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पूर्ण करणारा खेळाडू तिथे जर बाद झाला आणि त्या खेळाडूवर सर्वांच्याच नजरा आहेत. या स्पर्धेमध्ये 100 पेक्षाही जास्त धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पाहूया तिसरे पंच निरीक्षण करतायत. ॲक्युरेट फेकी होती. दुसरी धाव पूर्ण आहे की नाही ही शंका आशंका आणि त्याचं निवारण करण्याकरता DRSची मागणी केली. मुख्य पंच प्रसन्न भुईर सरांकडून ही मागणी होती. आज आपल्याकडे सर्व काही सुविधा आहेत, फॅसिलिटीज आहेत. आधुनिक युगामध्ये आपल्याला इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये जसे DRS घेतले जातात तसे DRS आपण या ठिकाणी पाहतोय. बॅटर इज सेफ नॉट आउट. सुरक्षित आहेत. 2 धाव मिळतील. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली धावफलकावरती 14 धावा. बिनबाद 14. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. खरं तर खेळाडू त्याच तुल्यबल होता आणि अनेकांच्या नजरा ज्या पद्धतीने आपण पोहोचवलं सरळ बॅटने उचलला गेलाय. चेंडूला तिथे मात्र फटका फसतोय. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. रुपेशला परतावा लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. सुद्धा पारितोषिक इथे जाहीर झालंय. विजय भोईर म्हटलं तर गावराईपाडा गावचे शाखा प्रमुख हा मोठा पदभार बाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत. त्यांच्याकडून एक पारितोषिक लावलं जातं. मुक्तेशने जर 3 षटकार ठोकले लगातार तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. तसेच आपण बघितलं सदानंद मुकादम रोशन वैती साहेबांकडून पारितोषिक लावलं जातं. भरतने जर षटक हाताळलं तर त्याला हे पारितोषिक दिलं जाईल. 3000 रुपये मिळतील. नवीन बॅटर सुशांत स्विंग अँड मिस. चांगली लाईन आणि लेंथ. यावेळेला गोलंदाज कुणालची पाला मिळाली.
कुणाल म्हटलं तर तो कर्णधार आहे. कर्णधाराला साजेशी कामगिरी केली नाही तर मग पुढच्या PPL मध्ये जागा मिळेल की नाही हे सुद्धा सांगता येत नसतं. जरूर. आणि मी सातत्याने अगदी काली म्हटलं होतं की जसं एखाद्या गाडीचा ड्रायव्हर नीट असेल तर प्रवास नीट होतो, त्याच पद्धतीने कॅप्टन नीट असेल तर त्या संघाचाही प्रवास नीट होताना पाहायला मिळते. ऑन साईडला भिरकावून दिले गेलं होतं. एकच धाव आपल्या इथून मात्र सुशांतच्या मार्फत पाहायला मिळाली आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं 15 या अंकावर. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा आल्या होत्या, पण इथे मात्र धावा रोखण्यामध्ये यश सध्या तरी प्राप्त होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. सलग 3 चेंडूवर 3 षटकार जर बॅटरने ठोकले तर सदानंद मुकादम साहेबांकडून 2000 रुपयाचा पारितोषिक, सुनील गांजारी साहेबांकडून 2 षटकारांसाठी 500 रुपये. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आणि बॅटरच्या आता नक्कीच झालं थाल. मोठी विकेट, बिग फ्लो गॉन. वाटा तर काढावा लागतो काटा. महत्वपूर्ण खेळाडूला केलं जातं बाद. धावसंख्या धाव फलकावर 2 गडी बाद 15 धावा. 2 गडी बाद 15 धावा. महत्वपूर्ण खेळाडू मुक्तेश याला बाद केलंय. मागच्या मॅच मध्ये 61 धावांची खेळी ज्या बॅटरने दाखवली तो खेळाडू स्वस्तात बाद झालाय. तेजस काय म्हणाल, ही मोठी विकेट होती? मला तरी असं वाटतं खूप महत्त्वाची आणि मोठी विकेट. खरं तर मी म्हणेन की मुक्तेशची विकेट घेतल्यानंतर अर्धा सामना काबीज केलाय असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही. पण मुक्तेशसारखी फलंदाजी करावी लागेल पुन्हा एकदा जर आपल्या बाजूने हा सामना आणायचा असेल तर. चांगली विकेट मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या याही बॅटरनं उत्कर्षनं सुरुवात दमदार केली आहे. सुरुवात दमदार आणि स्वतःचा दमखम दाखवणारा ठोकला इथे मात्र चौकार 4. ऊर्जा वाढवणारी गीतं लावली जात आहेत एकवीर साऊंड यांच्या माध्यमातून. IPL ची धून आपण ऐकलीत. धावसंख्या धाव फलकावर 2 गडी बाद सध्याच्या स्थितीला 19 धाबा. आणि हे षटक जर आपण बघितलं तर 2 षटकं या ठिकाणी परिपूर्ण होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धाबा धाव फलकावर लागले जात आहेत. पाहूया आता तिसरे षटक टाकण्याकरता कोणत्या गोलंदाजाला बोलवलंय. आणि तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय पप्प्या. उत्कृष्ट दर्जाचा खेळ प्रत्येक टीमला करावा लागेल. अनेक पारितोषिके लावली जात आहेत. अनेक खेळाडूंसाठी ही पारितोषिके लावली जात आहेत. कल्पेश मस्तान आणि प्रणय मुकादम यांच्याकडून पारितोषिक जाहीर झालंय. उत्कर्ष मुकादम यांनी जर षटकारांची हॅट्रिक केली तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. आणि सुशांत यांनी जर 30 षटकारांची हॅट्रिक केली तर संदेश मुकादम यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक मिळेल त्या खेळाडूला. विजय भोईर साहेबांकडून सुद्धा 2000 रुपये मिळतील. दोन्ही बॅटर करता हे पारितोषिक आहे. गावराईपाडा गावचे शाखा प्रमुख आहेत शिवसेनेचे. संकेत देवळीकर सुद्धा पारितोषिक लावतायत. भरत पाटीलवर जास्त सट्टा लागलाय. 5000 रुपयाच्या मानकरी ते ठरू शकतायत. सदानंद मुकादम साहेबांकडून लागलेलं 1000, 2000, रोशन वैती साहेबांकडून लागलेलं 2000 आणि संकेत देवळीकर साहेबांकडून लागलेलं 2000. 6000 रुपयाचं मानकरी भरत पाटील होऊ शकतायत. सध्या धावसंख्या 19. उत्कर्षसाठी सुद्धा पारितोषिक लावलं जाते. भावेश किनी साहेबांकडून जर सलग 2 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. 4 धावा मिळतील. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येत बदल होते आणि धावा लागल्या जातात त्यावेळेला 23 धावा.
क्या बात आहे. इथून मात्र पहिल्याच बॉलवर पप्प्याचं स्वागत केले गेलंय चौकारानं आणि आता मात्र पप्पा एक फोटो काढ पेक्षा एक पप्पा एक चौकार देख या पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं. धावसंख्या 23 23 या अंकावर धावफलक जाऊ पोहोचत असताना गोलंदाज जोईत षटकातील पुढचा बॉल यावेळेस नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत सध्या तरी इथून मात्र दर्शवत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये गडबड एका रो मध्ये 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आणि चूक मैदानाच्या आतमध्ये येणारा पुढचा चेंडू फ्री हिट. हॅलो, कल्पेश मस्तान आणि प्रणय मुकादम यांच्याकडून सुशांतसाठी षटकार हॅट्रिक मारली तर 5,000चं पारितोषिक आहे. ऑन साईडला एका बाजूला 6 क्षेत्ररक्षक ठेवले गेले होते. एक लॉंग ऑन मध्ये आपण बघितला काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि एक 38 सर्कलच्या थोडासा बाहेर ठेवला होता. त्यावेळेस आपण बघतोय ऑन साईडला ही जास्त क्षेत्ररक्षक ठेवल्यामुळेच नो बॉलचा इशारा. फ्री हिट, मुक्त संचार करण्याची संधी सुशांतला. फ्री हिट, बिग 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 बिगी. गोलंदाजाने सुद्धा चांगलं काम करायला हवं. षटकाराच्या मदतीनं आता धावसंख्या पोहोचली 2 गडी बाद 30. स्कोर मूव्स ऑन 30. क्या बात आहे. इथे मात्र सुशांत दयानंद मुकादम पारितोषिक लावत आहेत 5,555. सलग 3 षटकार जर सुशांतने ठोकले तर तो मालामाल बनू शकतोय. 5,555 रुपये दयानंद मुकादम साहेबांकडून मिळतील. नक्कीच आबाड सध्या तरी पाहता षटकार पाहायला मिळाला. मी म्हटलं होतं की कुठेतरी मात्र उत्कर्ष बाद झाल्या मुक्तेश बाद झाल्यानंतर अर्धा सामना काबीज केलाय. तो कुठेतरी सोडवायचा असेल तर यावेळेला फटकेबाजी करणं गरजेचं आहे. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार 6. हॅलो, कल्पेश मस्तान आणि प्रणय मुकादम हे सुद्धा पारितोषिक लावत आहेत. 5,000 रुपये मिळतील जर या चेंडूवर षटकार आला तर. आणि त्याचबरोबर दयानंद मुकादम यांच्याकडून सुद्धा पारितोषिक मिळेल 5,555चं. उमेश मुकादम साहेबांकडून पारितोषिक लावलं जातं ज्या षटकारांच्या हॅट्रिक करता 2,000 रुपयाचं पारितोषिक. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल अगदी योग्य पद्धतीने अभ्यास करत या चेंडूला सोडून दिलंय. वाईट बॉलचा इशारा. DRS ची मागणी फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतलंय. वाईट बॉल बद्दल DRS ची मागणी केलंय. वाईट बॉल तर दिलाय. एकूण धावसंख्या जर आपण बघितली सध्याच्या स्थितीला 36 आणि हा वाईट जर मिळाला तर धावसंख्या 37 होऊ शकतं. षटकारांच्या हॅट्रिक करता ही पारितोषिक. सविता मुकादम, सरिता मुकादम, प्रमिला मुकादम, शैलाजी मुकादम, संगीता कारखंडी, आत्या आणि शर्मिला मुकादम यांच्याकडून सुद्धा पारितोषिक लागलं जातं. सलग 3 षटकार जर या दोन्ही बॅटरने ठोकले तर त्यांच्याकरता 2,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. शिवाजी बुरे जरा व्यासपीठावर आहे. शिवाजी बुरे खेळाडू करतील कमाल तर होतील मालामाल. आणि हा जर षटकार सुशांतच्या बाट मधून आला तर सुशांत शाम को मिळते असं म्हणायला हरकत नाहीये. ना मला वाटतं आपण सुद्धा भेटूया जर त्याने हा षटकार लगावल्यानंतर. मला वाटतं अंपायरने सुद्धा काहीतरी म्हटलं त्याला. प्रसन्न भोईर सुद्धा काहीतरी म्हणाले की मी सुद्धा येणार आहे. धावसंख्या धावपळकावर 36 लागलं. वाईड आहे की नाही ही चर्चा होतोय इथे. कोणत्याही टीमचं नुकसान नको याकरता ही पाहणी केली जाते. शिवाजी बुरे व्यासपीठावर आहे. मोमेंटला
काय करू लाज वाटायला लागली त्याची. डिलिव्हरी म्हणजे षटकारांची जी हॅट्रिक होती ती हॅट्रिक हुकली जाते. हा डॉट बॉल आलाय. धावसंख्या धाव पक्कावर सध्याच्या स्थितीला आहे ती 36 धावा. स्कोर इज 36. गुड डिसिजन फाय अंपायर विशाल पाटील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आता पुन्हा मॅचला होतं सुरुवात. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. पप्प्या स्विंग अँड मिस. आत वळणारा चेंडू होता. इन कटर चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजाचा गुडलाईन स्पॉटवर चेंडूला फेकलाय. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. लगातार 2 षटकार लागल्यानंतर मात्र बॅटरला या ठिकाणी अचंबित करणारे चेंडू सुद्धा पडताना दिसलेत. नक्कीच 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबाईलला 36. शेवटचा अंतिम 1 चेंडू. आता प्युअर व्हाईट लेग स्टिकच्या खूप सारा बाहेर निघणारा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत केलाय. 1 धाव मिळाली आणि एकेरी धावसंख्या आता मात्र पुढे सरसावत असताना 37. पुढचा बॉल. ओहो पुन्हा एकदा खराब बॉल. वाईट बॉलचा इशारा. पंच परशुराम पाटील सरांनी योग्य निर्णय देताना लगातारचे 2 चेंडू इथे वाईट टाकलेत. एकावर एक फ्री. सुशांत षटकार हॅट्रिक घेतली नाहीये पण पप्प्या व्हाईट बॉलची हॅट्रिक करतोय की काय असं चित्र. धावसंख्या 38. 38. हा षटकार आधी का नाही आला. 16,000 हँड कॅश भेटले असते. अंतिम चेंडूवर 1 मारा पर सॉलिड मारा. षटकार 6 धावा. बॅट मधून धावांचा पडतोय पाऊस. 9 चेंडूंमध्ये 23 वर तो खेळतोय. 44 वर 2 गडी बाद ही स्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि चर्चा सुद्धा केली जाईल. तेजस तत्पूर्वी मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. पहिला मॅच खेळत असताना थोडीशी गडबड झाली होती बॅटर सुशांत कडून. नंतर पुढच्या मॅच मध्ये जसं 3 चेंडूंमध्ये 17ची गरज होती त्यावेळेला त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले होते आणि आता सुद्धा चांगला फॉर्म मध्ये आहे सुशांत खेळाडू. कालच्या दिवसामध्ये तो पराक्रम आपण इथून मात्र पाहिला. आय थिंक उमेश दादांचा संघ होता आणि त्याच्या विपक्षात ते स्ट्रोक. कारण मी म्हटलं होतं की जर तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे तर सलगचे 3 चेंडू 3 षटकार ठोकणं तुम्हाला बंधनकारक असेल. आणि कुठेतरी मात्र सुशांतने काळजीपूर्वक ते ऐकलं. मनामध्ये रुजवलं गेलं. माइंडमध्ये फिट केलं गेलं आणि ते स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाले. अंतिम 1 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 षटकांचा विचार करता 40 धावसंख्येसर एक फायटिंग स्कोर मानलं जातं. आता मात्र 44 पर्यंत धावफलक पोहोचलाय आणि या षटकाचं 3ऱ्या षटकाचं जे निर्णायक षटक आहे त्याच्यावर ज्या पद्धतीने आपल्या भाषेत म्हणायचं तर कूट पाडली आहे अक्षरशः फलंदाजानं. ज्या पद्धतीने फलंदाजी झाली आहे ना ती कुठेतरी मात्र अंतिम षटकामध्ये तशीच राहिली तर 50-55 पर्यंत हे धावफलक जाताना पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. 4थं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर. जयेशचा पहिलाच बॉल. इथे मात्र आयता वाढलेला ताट इथे मात्र दिला होता. खायचं फक्त बाकी होतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. 6
लागले की काय, परंतु त्यांची टीम पुढे खेळणार आहे, ती खेळणार आहे. उमेश मुकादम विकेट हॅट्रिक आणि षटकरांच्या हॅट्रिक करता 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलंय. शॉर्ट बॉल, मोठा फटका, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार, बॅटरने ठोकलाय. पुन्हा एकदा षटकार. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 56 सर. असं वाटतं की बॅटरनी आता मात्र किरीस का गाणं सुना आहे आणि त्या अनुषंगाने आता मात्र बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दयानंद मुकादम यांच्याकडून 5000 रुपयाचं रोख पारितोषिक होतं. दयानंद मुकादम यांनी पारितोषिक लावलं होतं 5000 रुपयाचं या खेळाडूला. लगातार जर 3 षटकार त्यांनी खेचले असते तर. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितली तर सध्याच्या घडीला 2 गडी बाद धावा लागल्या जातात, त्या 56 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आणखीन काही पारितोषिक आता लागलीच जातील असं वाटतं. पुढचा बॉल, टायमिंग प्रॉपर होतं, वेग भन्नाट होता आणि या वेगाला पुढे घेत जात चेंडू जातो. प्रदीपच्या कलेक्शन बद्दल कालही म्हटलं होतं डीजे एकविराबद्दल. हर एक मुवमेंटला आणि हर एक वेळा एक नवीन गाणं ज्याच्या मार्फत पाहायला मिळतं. फिर से एक बार, ओ हो, खेचून मारलं होतं, चांगला स्ट्रोक होता. थोडंसं पुढे जाऊन खेळण्याचा प्रयास इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता फलंदाजाचं. पहा आपण एक पाऊल थोडंसं पुढे घेतलं गेलं, त्याच्यानंतर थोडंसं खाली झुकून फटका कन्वर्ट केला गेला, त्यामुळे की काय थोडंसं कॅल्क्युलेशन चुकलं आणि इथे मात्र जेल विकेटचं पतन, फलंदाज बाद. स्मिथ एंटरप्राइजेस विरुद्ध गणराज 11 या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. गणराज एंटरप्राइजेस वर्सेस यथार्थ अँड स्मिथ 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता येतील. धावसंख्या आता पोहोचली आहे 60. धावसंख्या झाली आहे 60 आणि या षटकरणाशी पहिल्या इनिंग मध्ये बॅटरने लावली वाट. धावसंख्या यावेळेला झाली आहे आता 66. पहिल्या डावाची समाप्ती, पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 66. 67 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करावं लागेल विराज 11 या टीमला. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर थेट आम्ही वळतोय टॉस कडे. ऐकूया सुमधुर गीत. आता आमचं जरीमरी क्षमस्व जे महिला मंडळ स्टँड आहे, संपूर्ण आमच्या ज्या माता भगिनी आहेत, अगदी घराचं संपूर्ण जे काम असेल, जेवण बनवलं असेल आणि सगळं काही असेल, जे काही काम असेल ते आटपून मात्र PPL बघण्याकरिता आलेले आहेत. आणि चला सगळ्यांनी एकदा आपण हाय करूयात. आपण लाईव्ह स्क्रीनला दिसत आहेत, अख्ख्या आमच्या सगळ्या माता भगिनी आहेत, हाय करतायत. पहा त्यांनाही आपण पाहूयात. त्यांचा जे क्रिकेटवर असताना नितांत प्रेम आहे. काहींचा भाऊ खेळत असेल, काहींचा मुलगा खेळत असेल आणि त्यांना सपोर्ट करण्याकरिता इथे मात्र ते सगळेजण इथे उपस्थित झालेत. आम्ही त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मी विनंती मधून जो संघ जिंकेल त्यांना पुन्हा एक मॅच आणखीन खेळावा लागेल. महत्वपूर्ण मॅच आहे. जो संघ या मॅच मध्ये पराभूत होईल त्याला बक्षीस तर लागू राहीलच. आणि जे खेळाडू असतील यथार्थ अँड स्मिथ 11 टीमचे ते महिला मंडळ स्टँडच्या दिशेने या. गणराज स्पोर्ट्स अँड दुर्गा माता ट्रान्सपोर्ट्स टीमचे जे खेळाडू असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी या. 4 षटकांचा मॅच होतोय. रमाकांत भुरे साहेब आहेत, मनोज
सर आहेत, आपण बघतायत दोन्ही प्रमुख पाहुणे आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला ठाऊक आहे की टॉसमध्ये नेमकं काय आहे. टॉस आपण उडवतोय. 4 षटकांचा मॅच असेल. देवेश ग्रुप असा आवाज होता. PPL, पहिल्यांदा PPL. मी पाहुण्यांना विनंती करतो की दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या आणि अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. यज्ञेश मुकादम आमच्या समेत आहेत, जे कॅप्टन आहेत गणराज इंटरप्राइजेस आणि दुर्गामाता ट्रान्सपोर्टचे. यज्ञेश, टॉस तुम्ही जिंकलेत, मोक्याचा क्षण आहे. सुपर फोरमध्ये तुमची टीम पोचली आहे. किती उत्साहित आहात आणि निर्णय काय? फर्स्ट टाइम टॉस जिंकलो, तर बघूया निर्णय, डिसिजन बाकी ठेवतो. डिसिजन पेंडिंग. शिवाजी बुरे, तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचं डिसिजन काय असतं? अजून त्यांचं डिसिजन पेंडिंग आहे. आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. मजा आली. इथपर्यंत जो प्रवास तुमचा चाललाय, हा प्रवास कठीण होता, कसं वाटतं? निश्चितच चांगलं वाटतंय, कारण मी जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा माझा गेम जो नॅचरल गेम असतो तो खेळत असतो, हायपर होणं वगैरे. कारण मी प्रत्येक प्लेयरला सांगतो की जेव्हा आपण मैदानात असतो तेव्हा क्रिकेटवर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण टीम एकावर नाही चालत, 11 जणांवर चालते आणि त्यासाठी परफॉर्मन्स जेव्हा 11 जण असतात तेव्हा परफॉर्मन्स देणं खूप गरजेचं आहे. महिला भगिनी मोठ्या संख्येने तो उपस्थित झालेत. दोघांनाही मी प्रश्न करतोय. महिला आल्यानंतर मोटिवेट तर होत आहेत, बरेचसे खेळाडू उत्साहित होतात, एक्साइटमेंट होत असतं त्यांची. तुम्हाला कसं वाटतं, काय फिलिंग होतं? निश्चितच असू दे, जसे आमची नारळी पौर्णिमा असते, कुठलाही कार्यक्रम असू दे, तर महिला वर्गांची उपस्थिती निश्चित चांगल्या पद्धतीची असते आणि त्यावेळेस सर्व एकत्रितपणे येतात आणि दुर्गामाताचा जो उत्सव असतो त्यावेळेस देखील आणि सर्व एकत्र येऊन काम करत आहेत. त्याबद्दल सर्वांचं खरोखर आणि खास पुन्हा एकदा सांगतोय की उमेश मुकादम मुलं हे शक्य झालेलं आहे की त्यांनी ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे आणि सर्वांना एकत्रित केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, मुकेशने सर्वांना एकत्रित केलं, जोडण्याचं काम केलं, तोडण्याचं काम ते कधीच करत नाही? कधीच नाही करत, तोडण्याचं जोडण्याचंच काम करतात. आणि आम्हाला बॉलपासून बॅटपर्यंत आणि एंट्रीपर्यंत पूर्ण स्पॉन्सरिंग करते. म्हणजेच शिवाजी, ज्या पद्धतीने आपण नारळ फोडल्याशिवाय तो अंतर्भागी किती चांगला आहे ते काही कळत नाही, तसंच माणसं जोडल्याशिवाय ती किती चांगलं आहेत ते काही कळत नसतं. हे दर्शवणारं व्यक्तिमत्व म्हणजेच उमेश मुकादम. सॅल्यूट असेल त्यांच्या कार्याला. टॉस या ठिकाणी झालेला आहे, निर्णय पेंडिंग आहे, तो थोड्याच वेळात आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. तत्पूर्वी प्रेक्षक राजे, महिला भगिनी, तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. पाये गावात सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम PPL 2026. Still stay tuned on Prince Movies Live. Cameraman Bilal. सन्माननीय उमेशजी मुकादम साहेबांचं आगमन झालेलं आहे, तसे दिनेश भाऊ यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी विद्येशजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे, तसेच नेत्रंजन पाटील साहेब देखील पाहायला मिळतात. तदनंतर सागर पाटील यांना देखील आपण पाहतोय. त्यांना विनंती करतोय सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. विद्येश पाटील वडूनगर गावातील प्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे. हो, खेळण्याचा प्रयत्न, बाटची लिडिंग आहे, ज्येष्ठांच्या मागे जेल टिपलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये. फलंदाज प्रेम निघालाय परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. पुढच्या वर्षी एक कॉमेंट आम्ही कमी करू मग. प्रदीप, पुढच्या वर्षी एक कॉमेंट कमी करू ना, मग वाढतं. काय गेलाय तिकडे विकेट पतन पहिल्याच बॉलवर आपल्याला सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये नितीनला आपण सध्या तरी पाहताय. गोलंदाज महेशने इथून मात्र करून दाखवलं.
गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज महेश पुनश्च एकदा इथून मात्र सज्ज होतोय षटकातील पुढचा बॉल. यावेळी क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये तैनात केले गेले, जखडून आणि पकडून मैदानाच्या आतमध्ये आता ठेवले गेले. निर्धाव फेकी डॉट बॉल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय विद्येशजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. उद्योगपती आहेत, वडूनगर गावातील अनमोल रत्न, आणि या व्यक्तिमत्वाचा या पाये प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच भारतीय जनता पार्टी कार्याध्यक्ष सन्माननीय सागरजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय सन्माननीय नेत्रांजन पाटील दादांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील पाये प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच गणेश पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आज जर पाहिलं तर अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज महेश पवार आणि नवीन फलंदाज नितीन पाटील मैदानावरती दाखल झालाय. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले ना. आता प्रणय मुकादम यांच्याकडून आणि कल्पेश मस्तान यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती महेश पवार, जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 8 विकेट त्याने घेतलेले आहेत. फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आणि ते जर पाहिलं तर एक धाव मिळेल, परंतु हा चेंडू वाईट बॉल देखील पाहायला मिळतोय की काय. यस, वाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 67 या आकड्यावरती. ते जे 67 धावांचा टार्गेट चेस करायचं आहे. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे आणि आतापर्यंत या षटकाची सुरुवात महेशने चांगली केली आहे. चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाला पाहायला मिळते, पण फलंदाजी करणाऱ्या संघाची थोडीशी कमकुवत आणि खराब सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज महेश इथून मात्र सज्ज होईल. यावेळेला उडवले गेले चेंडूला झेल की बाउंड्राईनच्या पलीकडे. ओहो, यावेळेस तू थांब, मी आहे असं दर्शवलं गेलं होतं आणि झेल धरती मातेला दान करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाले. बाल बच गए बॅटर असं म्हणायला हरकत नाहीये. धावा मात्र मिळतील या चेंडूवर. आपल्याला 1 धाव मिळते आणि एकरी धावेने धावसंख्या 3 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. संपूर्ण आमचे मान्यवर इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. भारतीय जनता पार्टी कार्याध्यक्ष, खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणीतून तयार झालेला हा पक्ष भारतीय जनता पार्टी. सगळ्यात आधी भारतीय जनसंघ आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा प्रवास आपण इथून मात्र पाहताय. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाही या मिड विकेट रिजनमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी पुढे येतात. मुक्तेश, फिल्डिंग चांगली, फक्त सिंगलच पाहायला मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 4 या आकड्यावरती. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर विद्येशजी पाटील, सागरजी पाटील, नेत्रांजन पाटील, गणेशजी पाटील आणि राजा पाटील यांना तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ते दाखल झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी ठेवला गेलाय. 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 4 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस पहा, खेचून पाण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचायला करतोय उशीर. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून चाललंय. अंतिम क्षणी सीमारेषा पार, चौकार 4. षटक समता क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 1 गड्याच्या मोबदल्यात 8 विजयाकरिता 18 चेंडू आणि 59 धावसंख्येची आवश्यकता.
यंदाच्या हंगामामध्ये उमेशजी मुकादम साहेबांच्या माध्यमातून आपल्याला बाईक पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. असं म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, या पंक्तीच्या या उक्तीच्या अगदी तंतोतंत जुळणारं हे व्यक्तिमत्व आहेत उमेशजी मुकादम साहेब. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खूप चांगलं कार्य या स्पर्धेमध्ये त्यांचं राहिलं आहे. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, शुद्ध बीजापोटी फले रसाला गोमटी, या संत वचनाशी साजेसं असणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान राहिलं आहे उमेशजी मुकादम यांचं. खेळण्याचा प्रयत्न उडवलाय नितीन पाटील, ऑन फायर, ठोकलाय अस्मानी सुलतानी टोला, या मॅच मध्ये आलाय षटकार. गरज होती या फटक्याची आणि तो फटका मैदानाच्या आतमध्ये फायनली इथून मात्र कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाला. सुशांतचं स्वागत इथून मात्र षटकारानं होताना आपल्याला पाहायला मिळतं. डीजे पण मूडमध्ये पण वेळ कमी आहे आणि त्या अनुषंगानं पण त्यांनाही थोडी कमी वेळ देतोय. पण प्रदीप देऊयात, आम्ही तुम्हालाही थोडासा वेळ देऊ. त्यानंतर आपल्याला इथून मात्र षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या पडतीनं धावसंख्या 14, गोलंदाज तयार. पुढचाही बॉल यावेळेस पॉकेट डिलेवरी आणि इथे मात्र परफेक्टली वेध घेतला गेलाय शरीराचा. पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं आणि इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं पायची इच्छा स्वरूपात तंबूच्या आशयाला. पदून षटकार आला होता. फुलर लेनचा चेंडू होता, पूर्णपणे लाईन मिस केली आणि पायचीच्या स्वरूपात महत्वाची विकेट या मॅच मध्ये. गोलंदाज सुशांतनं मिळवली. नवीन फलंदाज कुणाल मैदानावरती दाखल झालाय. 67 धावांचा टप्पा ओलांडायचा आहे आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल डायरेक्टली फायनल मध्ये दाखल होईल, त्यामुळे या मॅचला भरपूर सारं महत्व प्राप्त झालंय. एका बाजूला दुर्गा माता एंटरप्राइजेस मुक्तेश मुकादम या संघाचा कॅप्टन आहे. दयानंद मुकादम, सदानंद मुकादम यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधात विराज 11, हर्षद देवलीकर आणि राजा पाटील यांचा संघ खेळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते कुणाल. सुशांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न, तितकासा प्रॉमिसिंग फटका नाही आहे, परंतु मिड विकेट रिजनमध्ये फिल्डर वेगाने चेंडूवरती आलेत. एकच धाव मिळेल कुणालला. कुणालच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 15 धावा. सिंगल डबल्सनं या मॅचमध्ये तेजस काहीच होणार नाही. तुम्हाला घनागती स्ट्रोक खेळावं लागतील, हे स्ट्राईक करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील आणि धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. जरूर मी आधी म्हटलं की अटॅक इज द बेस्ट वेपन आणि ते अटॅक आता मात्र फलंदाजीच्या मार्फत टीम विराज 11 संघाला इथून मात्र वापर करावा लागेल. कारण प्रथमतः आपण जर का बघितलं तर दुर्गा माता संघाला फलंदाजी करत असताना चांगला कारनामा केला आणि तोच कारनामा इथे मात्र याही फलंदाजानं पप्प्याने इथे मात्र ठेवला आणि चेंडूला पाठवलं गेलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्क्वेअर लाईनच्या डोक्यावरून सिक्सर 6. खरं तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा आतापर्यंत मुक्तेश मुकादम या फलंदाजाच्या नावावरती आहेत. तब्बल 109 धावा मुक्तेश याच्या नावावरती आणि ऑरेंज कॅप त्यानेच परिधान केली आहे. यावेळेस जर पाहिलं तर वाचण्याचा प्रयत्न केला. वाईड यॉर्कर पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 22 या आकड्यावरती. आणि गोलंदाजी करत असताना पर्पल कॅप होल्डर या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर महेश पवार राहिलेत. तब्बल 8 विकेट महेश पवारने घेतलेत आणि सर्वाधिक धावा 109 मुक्तेशने बनवल्यात. 22 धावा धावफलकावर आपण पाहताय. क्या बात आहे, चांगला स्ट्रोक इथून मात्र आपण पाहताय. खूप कमी प्रमाणात हे फटके आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामधील एक फटका थोडंसं रन प्राप्त केले गेले आपण पाहू शकताय. पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6.
काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला पप्प्यांच्या बॅटमधून सुशांतच्या विरोधात आक्रमण केलंय. गोलंदाज सुशांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला आणि स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव मिळाली, सेकंडचा कॉल केला जाणार नाही, फक्त एकच धाव. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 या आकड्यावरती. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 67 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये विराज 11, हर्षद देवलीकर आणि राजा पाटील यांच्या टीमला, आणि आतापर्यंत 29 धावा दाफलकावरती बनवल्यात. परंतु पप्प्या एका बाजूला आक्रमक झाले, त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार या मॅचमध्ये आलाय. आणि इथून जर पाहिलं तर आणखीन आक्रमकता दाखवावी लागेल. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. पाये प्रीमियर लीग पर्व दुसरं आहे. देवेश ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं तन मन धन या स्पर्धेसाठी देवेश ग्रुपने अर्पण केलेलं आहे. आणि एक लाजवाब क्रीडा सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आज मित्रांचा गोतावळा देखील या स्पर्धेसाठी दाखल झालाय. खऱ्या अर्थानं उमेशजी मुकादम या व्यक्तिमत्वावरती प्रेम करणारे मान्यवर सातत्याने आजच्या दिवसामध्ये आपण या व्यासपीठावरती पाहतोय आणि त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 30 बॉलिंग ट्रॅकवरती मुक्तेश मुकादम, ज्या खेळाडूच्या नावावरती तब्बल पाये प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये 109 धावा, तोच गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजन कमिटीचे सर्व मेंबर्स आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आयोजन कमिटी त्यामध्ये नितीन मस्तान असतील, शिवाजी भोरे असतील, सर्वांनी संपर्क साधायचा आहे. षटक क्रमांक 30 बॉलिंग ट्रॅकवरती मुक्तेश मुकादम आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. अजून सामना संपलेला नाही आहे. हा सामना दोन्ही संघाच्या बाजूने जाऊ शकतो, परंतु इथून चांगली बॅटिंग फलंदाजांना करावी लागेल. मुक्तेश मुकादम बॉलिंग ट्रॅकवरती वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा गाजवली आहे. खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने उडवलाय, लॉंग ऑफला सुशांत मुकादम, डाऊन द बॉल, मिस्टेक होईल का नाही, टिपलाय झेल. महत्वाची विकेट या मॅच मध्ये पप्प्याला बाद केलाय. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. विकेटचं बदन सध्या तरी होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. सुशांतच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला आणि सुशांतचे थोडेसे फॅन्स इथे आता मात्र वाढलेत. सुशांत फॅन क्लब हा वेगळ्या पद्धतीचा एक ग्रुप पाहायला मिळतो आणि खूप सारे फॅन्स वाढले सुशांतचे. जरूर आपण त्यानंतर चर्चा करूया सुशांतची. विकेट इथून मात्र होताना पाहायला मिळाला आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल दाखवलं होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. इक्वेशन चेंज, 11 चेंडू आणि 38 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस पहा, होत्यात फसवण्याचा प्रयत्न होता आणि त्याला चांगल्या पद्धतीनं प्रत्युत्तर देत असताना वन ट्रॅक टू ट्रेन इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे पाहायला मिळतोय चौकार. 4वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 33 धावा. हो, यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. फाईन लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि तत्पूर्वी फक्त एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 34 धावा. हरेश देवलीकर देखील आपल्याला पाहायला भेटतात आणि खऱ्या अर्थानं या पाये प्रीमियर लीगला ते भरपूर एन्जॉय करतायत आणि सदानंद मुकादम यांच्याकडून त्यांना पारितोषिक आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 34 या अंकावर जाऊन पोहोचत असताना पुढचा बॉल हाही चाललाय सरळ रेषा पार, षटकार 6.
27 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त फटका कुणालच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. मॅच रंगात आली आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एका क्षणाला वाटलं होतं की हा वन साईड सामना होईल, परंतु याही मॅचमध्ये धावा बनत आहेत. विराज 11 संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. संघाचा कॅप्टन कुणाल मैदानावरती आहे आणि त्याच्या बॅटमधून षटकाराला आहे. येणारे 8 चेंडू, 8 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला महेश पवार आहे तिथे. फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 42 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 25 धावा. हा चेंडू फार निर्णायक आहे तेजस या मॅचमध्ये. नक्कीच निर्णायक चेंडू जरूर पाहायला मिळेल. एखादा मोठा फटका आला तर सामन्याचं जे आव्हान आहे ते कुठेतरी मात्र आता कमी होताना येथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. भार कमी होताना पाहायला मिळेल. पुढचाही बॉल ज्याची उद्घोषणा केली होती, ओहो या वेळेला चुकी होणार नाहीये. हम भी किसी से कम नाहीये. इथून मात्र दर्शवत असताना बॅकबोन ऑफ क्रिकेट क्षेत्ररक्षण आता मात्र स्ट्रॉंग होत असताना जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये विकेटचं बदन चाललाय. बॅक टू द पवेलियन. महत्वाचे विकेट. येणारे 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 25 धावा. काय जबरदस्त लढत पाहायला मिळते, परंतु दुर्गा माता इंटरप्राइजेस या संघाचं कौतुक करावं लागेल. सदानंद मुकादम आणि दयानंद मुकादम यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी या संघाने केलेली आहे. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती रुपेश मोकने हा गोलंदाज तुम्ही पाहताय. येणारे 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर रुपेश मुकने. हो यावेळेस जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 44 धावा. 43 धावा. येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 24 धावा. 6 चेंडू आणि 24 या धावसंख्येची आवश्यकता आता मात्र इथून भासते. नक्कीच आता मात्र 6 षटकार 4 षटकार इथून मात्र जरूर ठोकावे लागतील. शाळेत पाठ केलेले पाडे इथे कामाला येतील असं वाटलं नव्हतं आणि ते सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव फेकी, डॉट बॉल आणि आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर काय हुकी हुकी डाव दे इथून मात्र पाहायला मिळालं. चांगला चेंडू पाहायला मिळाला मुकेशच्या रुपेश यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर विनीत स्ट्रायकिंग इनवरती आहे या मॅचमध्ये. येणारे 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता. हो येथे मोठा फटका फलंदाज विनीतच्या बॅटमधून. बॉल चालला मिड विकेट रिजन मध्ये. फिल्डर आहे डाऊन द बॉल. मिस्टेक झाली आहे. कॅच ड्रॉप. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर इथे 3 धावा कंप्लीट केल्या जातील. या 3 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 46 धावांची आवश्यकता. येणारे 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. ज्या पद्धतीनं सुशांतनं स्ट्रोक कन्वर्ट केले गेले होते अंतिम क्षणी कालच्या दिवसामध्ये, त्याच पद्धतीचे खेळी आठवावी लागेल आणि त्या पद्धतीने स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये जर का कन्वर्ट केले गेले तर कुठेतरी मात्र या 4 चेंडूंवर जर का त्या पद्धतीने स्ट्रोक आले तर मग सामन्यामध्ये जिवंत राहण्याचं किंवा विन होण्याचे चान्सेस इथून मात्र वाढू शकतात. निघाला होता चेंडू हवाई सफर करण्याकरिता, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाण्याकरिता, पण तिथे मात्र अडथळा आला. क्षेत्ररक्षण झालं उत्तम प्रतीचं आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षण धावा वाचवल्या गेल्या. इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण होतात. धावफलक 2 धावेच्या वरतीनं जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहताय 48-48. आता मात्र 3 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. एखादा अतिरिक्त चेंडू आला तर पाहिजे मॅच में ट्विस्ट. 3 चेंडू आणि 19 धावा. याही मॅचमध्ये दुर्गा माता इंटरप्राइजेस या संघाने
विराज 11 या संघाला डॉमिनेट केलं असंच म्हणावं लागेल, कारण जबरदस्त कामगिरी केलेली आहे या संघाने. व यावेळेस केल्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज यष्टांच्या मागे, यष्टीरक्षक मिस्टेक करतोय, फाईन लेगचा फिल्डर त्या ठिकाणी बॅकअप करतोय. फक्त एकच धाव मिळेल, येणारे 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. इथून जर पाहिलं तर या मॅचमध्ये पूर्णपणे अधिराज्य गाजवलंय दुर्गामाता एंटरप्राइजेस या संघाने. काही कामगिरी केली आहे, सुशांतचं कौतुक करावं लागेल, मुक्तेशचं कौतुक करावं लागेल आणि उत्कर्ष यांचा देखील नामूल्य करावं लागेल या मॅचमध्ये, कारण त्याने देखील खूप चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट केलंय या डावाला. गोलंदाज तयार. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, फ्लाइंग स्लीपमध्ये फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव. इथून जर पाहिलं ना तर फक्त विजयाचं अंतर छोटं करता येऊ शकतं बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु सामना इथून जिंकू शकत नाही. आणि पाये प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामधील पहिला संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, दुर्गामाता एंटरप्राइजेस संघ, जो फायनलमध्ये दाखल होईल. असंच काही दृश्य मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं, कारण पूर्णपणे या टीमने डॉमिनेट केल्या या पाये प्रीमियर लीगमध्ये. सर्वांनाच जबरदस्त कामगिरी. आणि इथे मोठा फटका जरूर आलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, परंतु हा सामना इथे जिंकलेला आहे दुर्गामाता एंटरप्राइजेस, सदानंद मुकादम आणि दयानंद मुकादम यांच्या संघाने. आणि हा संघ पाये प्रीमियर लीग मध्ये फायनल मध्ये दाखल झालेला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आडूने केली विथ द बॅट विथ द बॉल, खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला. अर्थात सुशांत मुकादम राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या सुशांत व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारा. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान देखील केला जाणार आहे. आदरणीय सन्माननीय विद्येजी पाटील साहेब उपस्थित आहेत, उद्योगपती वडूनगर गावातील अनमोल रत्न. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खूप चांगलं कार्य विद्येजी पाटील यांचं राहिलं आहे आणि त्यांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय उमेशजी मुकादम साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विद्येजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं विद्येजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात. 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत आणि यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्वागत नसे सन्मान नसे हा तर आहे जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा, आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. या ठिकाणी विद्येजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. वडूनगर गावातील अनमोल रत्न, एक अप्रतिम व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात विद्येजी पाटील आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कार्याध्यक्ष सन्माननीय सागरजी पाटील देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विवेक देवळीकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सागरजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. सागरजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय विवेकजी देवलीकर यांच्या शुभ हस्ते. एक जबरदस्त व्यक्तिमत्व सागर पाटील आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. त्यानंतर आदरणीय सन्माननीय नेत्रांजन पाटील आपण देखील यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केलं जाणार आहे. मी दिनेश धुमाल यांना विनंती करतोय आपण नेत्रांजन पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. उत्कृष्ट क्रिकेटपटू खऱ्या अर्थानं नेत्रांजन पाटील 40+ क्रिकेट देखील खूप चांगलं खेळलेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे या पाये प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये नेत्रांजन पाटील. यानंतर आदरणीय सन्माननीय गणेशजी पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी यतेश वैती यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण गणेशजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. युवा व्यक्तिमत्व आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचा देखील सन्मान या क्रीडा स्पर्धेमध्ये केला जातोय. आदरणीय सन्माननीय नंदकुमारजी मुकादम साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, पायी गावातील पहिले इंजिनियर आणि खऱ्या अर्थानं नंदकुमारजी मुकादम साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे पाय प्रीमियर लीगमध्ये. यानंतर राजा पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. राजा पाटील आपण देखील या आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित
केला जाणार आहे राजा पाटील. सचिन जोशी आपण यायचं, सचिन जोशी यांचा स्वागताने सन्मान करतोय. सचिन जोशी यांचा देखील स्वागताने सन्मान केला जातो. यतेश वैती आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ते देखील सन्मानित करत असताना या ठिकाणी आदरणीय सन्माननीय दिनेश भाऊ देखील आहेत. त्यांचा देखील स्वागताने सन्मान केला जाणार आहे. या खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दिनेश भाऊ उमेश दादा यांचे जर पाहिलं तर अगदी जवळचे आहेत आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. दिनेश भाऊ यांना या स्पर्धेच्या माध्यमातून उमेशजी मुकादम यांचे मेहुणे आहेत आणि खऱ्या अर्थानं आणि त्यांना सन्मानित केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो सुशांत व्यासपीठावरती. या काय जबरदस्त कामगिरी सुशांत मुकादम, बंदे में हे दम, नाम आहे सुशांत मुकादम आणि आज सुशांतनं जबरदस्त कामगिरी केलेली आहे. मी सर्वप्रथम विनंती करतोय विद्येश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. बरं, या ठिकाणी विद्येश पाटील आहेत आपल्या व्यासपीठावरती आणि त्यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी दिली जाते सुशांत यांना. कल्पेश मस्तान, नागेश बांद्रे यांच्या माध्यमातून ही प्राप्त झालेली आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. यानंतर गणेशजी पाटील आपल्यास विनंती करतोय आपण शीतपेय द्यायचंय, कोल्ड्रिंक्स द्यायचंय सुशांत याला आणि आपल्याला ते प्राप्त झालेलं आहे अक्षय केशव वैती यांच्या माध्यमातून. यानंतर नंदकुमारजी मुकादम आपण वेफर्स द्यायचंय, नंदकुमारजी मुकादम आपण वेफर्स द्यायचंय. खऱ्या अर्थानं संकेत देवळीकर यांच्या माध्यमातून ते वेफर्स आपल्याला प्राप्त झालेलं आहे. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात आपण ते सुशांतला देतोय. यानंतर सागर पाटील आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. सागर पाटील गिफ्ट हॅम्पर आपण द्यायचं आहे. सागर पाटील यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर दिले जाते आणि यज्ञेश मुकादम नितीन पाटील यांच्या माध्यमातून ते प्राप्त झालेलं आहे. यानंतर बांधजी मुकादम साहेब उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती करतोय आपण आकर्षक टी शर्ट द्यायचे. बांधजी मुकादम साहेब आकर्षक टी शर्ट आपण द्यायचे आणि ती स्पॉन्सर केलेली आहे खऱ्या अर्थानं कल्पेश मस्तान आणि नागेश बांद्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी ती दिली जाते सुशांतला. काय कामगिरी केली आहे सुशांतने, जबरदस्त कामगिरी. पाय प्रीमियर लीगमध्ये विथ द बॅट विथ द बॉल खूप चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सुशांतने दाखवलाय आणि तो राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. यानंतर आपण फ्रुट्स देतोय. त्या ठिकाणी कलिंगड आहे, अननस देखील आहे, केळी देखील आहे, फ्रुट्स आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो नेत्रांजन पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचे. उमेशजी मुकादम, नागेशजी बांद्रे, प्रसाद खारकंडी यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले फ्रुट्स कलिंगड देखील द्यायचे. त्या ठिकाणी बनाना देखील, केळी देखील पाहायला मिळतात, ते देखील आपण द्यायचं आहे सुशांतला. जबरदस्त कामगिरी सुशांत सोबत आपण चर्चा देखील करणार आहोत. खरं तर अफलातून कामगिरी केली सुशांत. सुशांत जास्त बोलत नाहीये परंतु त्याला बोलायला प्रवृत्त करतायत. ठीक आहे सुशांत, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महत्त्वाचा सामना होता, सेमीफायनलचाच सामना होता कारण हा सामना तुमच्या संघाने जिंकलाय. फायनलमध्ये संघ दाखल झालाय. जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये तुमचा संघ सापडलाय ना तेव्हा तेव्हा सुशांतनं चांगली कामगिरी केली. कालच्या दिवसामध्ये 3 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना 3 षटकार तुझ्या बॅटमधून या मॅचमध्ये खेळत असताना असं कोणत्या पद्धतीने माइंडसेट होता? कारण फायनलचा सामना होता, या अगोदर तुम्ही विराज 11 संघाला पराभूत केलाय. असं कोणतं माइंडसेट होतं तुमच्या डोक्यामध्ये की जेणेकरून हा सामना जिंकायचाच होता? टीमचा भरोसा माझ्यावरती आणि माझा भरोसा माझ्या बॅटवरती. कसं वाटतं, कशा पद्धतीने एन्जॉय करतोय ही पाय प्रीमियर लीग? खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महिला भगिनी, आपल्या बहिणी, आई, सगळ्या मॅच पाहण्यासाठी आलेत. प्रचंड क्रीडा रसिक या स्पर्धेमध्ये दाखल झालेत आणि यांच्या सर्वांच्या समोर चांगलं प्रदर्शन आपण करतो. एकंदरीत कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. भरपूर साऱ्या शुभेच्छा. सुशांत जास्त बोलत नाही परंतु त्याची बॅट चांगलीच बोलते कारण कालच्या दिवसामध्ये जबरदस्त बॅटिंग केली आणि आज देखील खूप चांगला परफॉर्मन्स सुशांतने दाखवलाय. जाऊया ऑन गोइंग मॅचकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. इथे मॅच आपण बघतायत यथार्थ अँड स्मिथ 11 वर्सेस गणराज इंटरप्राइजेस अँड दुर्गामाता ट्रान्सपोर्ट्स या दोन टीम दरम्यान हा मॅच सुरू झालाय. या मॅचमधून जो संघ जिंकेल तो थेट विराज 11 या संघाविरुद्ध लढेल आणि तो खऱ्या अर्थाने सेमीफायनलचा मॅच नंबर 2 असेल. फायनलमध्ये या आधीच दाखल होताना आपण बघितलंय दुर्गामाता इंटरप्राइजेस टीम